मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 21 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण. तपास यंत्रणेला निष्कर्ष काढणं सोपं जाईल. पुराव्यासोबत छेडछाड होणार नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कायद्यानुसार 7 किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे आणि या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे फीत कापून आणि हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की राज्यात एकूण 259 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यापैकी 21 पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात येणार आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे. गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी पुरावे गोळा करणे आणि विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. देशामध्ये केंद्र सरकारने नवीन जो भारतीय साक्ष अधिनियम कायदा लागू केलेला आहे. या कायद्याने साक्ष जमा करणे, त्या संदर्भातली योग्य प्रकारची व्यवस्था करणे, त्याचं स्टोरेज करणे, याचे काही नवीन नियम सुरू केलेले आहेत. त्या नियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र त्याला अनुकूल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तयार केलेल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये एक सायंटिफिक अॅनालिस्ट आणि एक केमिकल अॅनालिस्ट, ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे, त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे, ते उपस्थित असणार आहे. आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स ते जमा करतील. याच्यामध्ये ब्लड सॅम्पल असेल, नार्कोटिक्सचं सॅम्पल असेल, एखाद्या स्फोटाचं सॅम्पल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एव्हिडन्स असतील, या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याची किट आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य एव्हिडन्स नाही म्हणून जो काही क्रिमिनल सुटताना दिसतात तसं याच्यामध्ये होणार नाही. तर त्याच ठिकाणी या किट्सच्या माध्यमातून त्यांना त्याचा 100% प्राथमिक जो काही आहे तो निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्ष देखील काढता येईल. यासोबत हे जे काही वेगवेगळे इक्विपमेंट आहेत, यातनं जे काही एव्हिडन्सेस जमा होतील, हे एव्हिडन्सेस कशा प्रकारचे स्टोअर करायचे, त्याकरता ब्लॉकचेनची पद्धती तयार केलेली आहे. ब्लॉकचेन पद्धतीमुळे अनेक वेळा आपण पाहतो की कोर्टामध्ये अनेक दिवस केस चालते आणि मग कधीतरी तो आरोपी सुटतो आणि लक्षात येतं की जो काही पुरावा होता पुरावाच बदललेला आहे, पुरावा टॅम्पर झालेला आहे, पुराव्यामध्ये अडचणी आहेत. ब्लॉकचेन पद्धतीमुळे पुरावा कोणालाही टॅम्पर करता येणार नाही. त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे या ठिकाणी राहील. या सगळ्या व्हॅन्समध्ये सीसीटीव्ही पण आहे आणि फ्रीज पण आहे, जेणेकरून ज्या टेम्परेचरवर पुरावा किंवा इक्विपमेंट्स किंवा अॅनालिसिस करण्याचे केमिकल्स ठेवायचे आहेत ते मेंटेन करता येतील आणि सगळं योग्य प्रकारे सील होत आहे की नाही हे त्या कॅमेऱ्यातनं आपल्याला पाहायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.